हॅलो, स्टार्ट द व्हिडिओ. आज रतनवाडीला जातो आहे ट्रॅकिंगसाठी. व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर फायनली पोहोचलो आहे अमृतेश्वर मंदिराच्या इथे. इकडे हॉटेल अस्वाल. उत्तम जेवायची सोय वगैरे होईल तुमची राहण्याची. लेक व्ह्यू साईट झुणकावा स्पेशल. दादाचा एक पण कॉल लागत नव्हता. 3 नंबर तरी सुद्धा एक कॉल लागत नव्हता. चला व्हिडिओ चालू केला. हा काढायचं. तर आता ट्रॅकिंग चालू करतोय इथनं. बोटिंग आम्ही इकडे टेंट वगैरे मस्त होती. तुला वेळचा इफेक्ट क्वालिटी वेळ काढणार आहे आता. इकडे चल ना, पहिले इथं पाया पडतो. थांबायचं ना असं. एंट्री करून दाखव. एंट्री एक नाव टाका. शेंगदाणा 20 रुपये. अरे अजून दरडा आहे, ओपन असते जाळी वगैरे काहीच नाही. आम्ही आलो तेव्हा पण बंदच होतं. नक्षी काम आम्ही 2 वर्ष हा बंदच राहतं ना. 5 वर्ष आधी आलो तेव्हा पण बंद. शर्ट आतापर्यंत गेलंच नाही. डायरेक्ट आतमध्ये गेलो. कचरा बिचरा पडतो. फेमस पडतं इथे फेमस आहे. भाऊ इथे गाडी नाही जात का वरती अर्धा सरळ डायरेक्ट पाईप. जणांना विचारलं पण इथे सांगतात की पायी जावं लागेल, गाडी नाही जाणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या प्रॉब्लेम झाला आहे. पायी जावं लागेल. मिनिमम 3 तासाचा ट्रॅक आहे आणि आम्ही लोक 2 तासात कव्हर करू. नाही 1.5 तासात. कॉन्फिडन्स लेवल व्हायचा हाय जरा. वरती गेल्यावर कमी होईल. जिरल्यावर कळल त्याला.
नाश्ता नाही केला भाई. काहीच नहीं, सीधा चाय पी. दिवाली के घर पे बहुत हमारे यहाँ मेहमान आए, मतलब हमारे, इसलिए उठने को बहुत देर हो गई, इसलिए हम बहुत जल्द लेकर आए. सिर्फ चाय और टोस्ट खा के आए, बाकी कुछ नहीं. 2 बटर खाल्ले तुम्ही फक्त. एकच खाल्लं बटर. मी 2. मला वाटतं आमचा बंधू खूप जेवण पण करून आला, नाश्ता पण करून आला. 2 चपात्या खाल्ल्यात. जाऊ एखाद्या डोंगरावर कपडे घेऊन. आम्ही त्रिंगलवाडीला गेलो, चुकलो जरा असं. हाय शोधता सापडतच नाही. डोंगराला होल आहे. आम्ही इथलं तांबराचं. असं आहे का? कोठाडी भेटेल ना तुम्हाला, फक्त इकडून या कड्यावरून नाही जायचं आडवं. वरती ते हुडा लागला ना राणीचं, पाठीमागं जायचं तिकडे कल्याण दरवाजापासून मग कोठाडीच भेटणार. उतरायचा हा एकच आहे ना पत रस्ता? नाही इकडून आहे, पण मग तो चुकतोय एखाद्या वेळेस ना. इकडे खाली वळायचा तर माणूस सरळ त्या डोंगराला निघून जाते मोठ्या रोड. आम्हाला माहिती आहे तो एक वेळ परत पातोडा कोपऱ्यात तिकडे आहे ना शिड्या अशा. नाही तिकडे नाही, पायऱ्यात का? हा पायऱ्या सगळ्या पायऱ्या तोडलेल्या खाली तिकडे ना. हा या टोकाला. हा इकडून तिकडून जवळ पडत आहे का? नाही लांब आहे तिकडून. लांब आहे हात जवळ का? हा जवळ. म्हणजे पूर्ण परत जेवढा फिरून झाला परत इथं यायचं इथून खाली उतरायचं. नाही काय करायचं हे बघ. आता तुम्ही वरती गेले ना तिथे त्या मंदिर हा तिथे गेले का तिथे वरती निघले त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं. गुफा पहिली इकडे यायचं. हे काही कडे लोक म्हणतात तिला नाही ते साड्याला त्याच्यावर याचा फोटो काढायचे. वरती 2 झाडं दिसतात का वरती? हा तिथे आता तिथं पाठीमागं जायचं. ते पायाच्या इकडे एकडे वरून इकडे पायाला काय नाही. इकडून या साईडला हिरो दिसते येडणी काय नाही पायाला. पाठीमागं पाठीमागून तिकडून असं चक्कर मार. तिकडून जायचा आणि मग त्या नेड्यातच त्या वलातच येतो तिथं रस्ता. मग त्या रेलनं खाली यायचं. त्रिंबक दरवाजा पायाचा. मग इकडे खाली पाहण्यासारखं काय नाही त्या पायाचा. आणि पुन्हा एकडे वरून आडवा खाली असं करायचं. तिकडून तो रस्ता गेला जातो फार तिकडे जातो. पुन्हा असा खाली वळायचा. 1 तास लागायचा तर 2 तास असं होतं. धन्यवाद बाबा. चला चला. आभारी आहे. येऊ तर बाबांनी रस्ता सांगितला आपल्याला. आपण आता तसंच त्या साईडला जाणार परफेक्ट आहे. नाही समजलं आम्हाला अजून पण. मी चुकू शकतो. दर टायमाला चुकतोय. हा लाईफ मध्ये चुकलंय आमच्या. ही नॉर्मल गोष्ट आहे. हीच मोठी गोष्ट. लाईफच चुकली आपली.
पायथ्याशी पोहोचलोय. अशी खाली पाठी लागली. आता इथनं वरती शिडी आहे. शिडीनंतर पूर्ण गोल चक्कर मारून त्या नेड्यावरती जायचं. दम लागतोय बाई फुल. स्ट्रेट शिडी आहे एकदम. अरे शिडी आहे की नाही? चले जाऊ दे आता. इथनं मेन गेट हिल मेन शिडीवरती दरवाजा आहे रतनवाडीचा, श्री रतनगडचा. सो भाई व्ह्यू एक नंबर आहे. व्ह्यू बघाय पूर्ण भंडारा जरा परिसर दिसतोय. भाई कसली बारीक पायरी. दरवाजा येतोय ना मागे चालत. एकदम चौकनी दगड आहे. चल बसवले का शासन एकावर एक बसवलं सगळं. जुन्या काळाचं लोखंड आहे बघायचं. हे काय लोखंड टाकलंय ना इथं. कुठे? हा तो बघितला ना. कुठं रे? गणेश दरवाजा. गणपती आहे का इथे? नॉर्मल कोठी बसणार आहे. चल ना देवीचं मंदिर आहे. ट्रॅकर्स लोक जेव्हा येतात आतमध्ये भरपूर मोठी रात आहे. आतमध्ये गुफा आहे मस्तपैकी मोठी. दुकानेरांचं छोट्याशा ह्याच्यामध्ये स्टॉल टाईप. एकदम झुणका भाकर लोणचं वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. फायनली वरती पोहोचलो.
डोंगर आहे आता. मिनिमम अर्धा पॅच फिरलोय. देवीचं मंदिर, तो कडा, तर इकडे फक्त तो नेडा बोलतात, नेडाच ना रे, नेडा राहिलाय. नेडा झाल्यानंतर परत रिटर्न घरी. ते डोंगराला होल आहे, नेडाच बोलते ना, नेडाच. फुलं काय दिसली नाही आम्हाला कुठेच. नॉर्मल फुले सोनकीची, बाकी काय नाही तर. फुलं पण सुकलेत मित्रांनो, आणि आम्ही पण आम्ही सुकलो नाही. भाई नुसला कडा कडाने रस्ता आहे. तर हा कल्याण दरवाजा आहे. हेच झालंय त्याचा, पडझड झाली. पाण्याच्या टाक्यात किल्ल्यावरती पिंड आहे. नाही वाहतं पाणी नाही, वाचता येणारच. तर इथे एक हौद आहे, म्हणजे टाकी आहे. टाकीमध्ये आतमध्ये पण टाक्या असतील. त्यांचं पाणी जेव्हा जास्त होईल तेव्हा इथनं जायला रस्ता आहे. पाणी खाली, ते खाली इथनं तुटलेलं आहे. दोन्हीकडनं असं डोंगर आहे. इकडून खाली पाणी डायरेक्ट. मॅन वर्सेस वाईल्ड सोबत घेऊन आलो. रतनगडचा इतिहास सांगायचा म्हटलं तर रतनगड किल्ल्याचा इतिहास असा आहे, तब्बल 400 ते 500 वर्ष जुना आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भंडारदरा परत इकडचा ह्या साईडचा परिसर, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. त्यानंतर इंग्रजांनी हा ताब्यात घेतला. नंतर आदिवासी समाजातले एक नेतृत्व, नाव नाही माहीत मला त्यांचं, त्यांनी हा जिंकला. ह्या किल्ल्यावरनं पूर्ण तब्बल सह्याद्री रांगा दिसत आहेत. इकडे AMK ह्या साईडला, इकडे आजोबाचं पर्वत आहे. इकडे शापूर तालुका आहे. मित्रांनो ढगफुटी झाली बघा, तिथे दिसतंय का? पाऊस पडतोय तेवढ्याच ठिकाणात बघा.
अक्षरशः तेवढ्या जागेमध्ये पाऊस पडतोय, डाकीकडं ऊन आहे. मग मनीषा ढगफुटी कॅप्चर केले. सगळीकडे पाऊस चालू तेवढ्या जागेत, इकडं ऊन आहे. आलं त्याच रस्त्याने जाऊ आपण, रिटर्न नको परत अंगाशी यायचं. आता वरती नेड्यावरती जातोय. अतिशय स्लिपरी ट्रॅक आहे, पावसाळ्यात तर अजून स्लिपरी होते. ती सांदन व्हॅली आहे. कुठे सांगितलं? ठीक आहे, तो पुढचा नेडा आहे बघ, असं खोल एकदम. ती सांदन व्हॅली पूर्ण तेवढं, ती तिथं पुढं. ते थोडा दोस्त तो हा तोच तो, हा तो असं व्ह्यू आहे बघ तो. हो पुढे थोडं पाणी दिसते तिच्या नाही पूर्ण इन्फॉर्मेशन. दिसतच नाही आता. त्र्यंबक दरवाजा आहे हा, पण या साईडनं पण येऊ शकतो. आणि तो दरवाजा जो गणेश दरवाजा आहे त्या साईडनं पण येऊ शकतो. दोन्ही साईडनी रस्ते. खाली नाही दरवाजा होता पहिला, ते राखले खाली नाही. कपार पाहिली जबरदस्त कोरेल नाही ती ऑटोमॅटिक पडेल काय आणि या बाहेर ऑटोमॅटिक पडेल. हे इकडे ना तिकडे काढत आहे. हा दरवाजा आहे ना, हा दरवाजा नंतरच्या काळात गणलेला आहे. हा त्र्यंबक साईडचा दरवाजा आहे इकडनं. तिथं पडझड झालेली आहे, त्यामुळं लोखंडीचं हे गेलं पूर्ण. संभाजी महाराज हा त्र्यंबक दरवाजा आहे. ह्या साईडने पण येऊ शकतो, यायचं रस्ता आहे. इकडे कुठे टाईप आहे हा, सर्वात डेंजर पॅच आहे इथला. तिकडनं सोपा होता पण खास आहे, खास खुजले मीठा नहीं थे इसलिए इधर से आए. लवकर जायचं डायरेक्ट वरती. खोदलं असलं काय केलेलं खोदलेलं नाही का रे? हे दिसतंय, हे निशाण आहेत ना तेवढंच खोदलेलं आहे, बाकी सगळं हे ऑटोमॅटिक. बाकी म्हणजे सगळीकडे निशाण आहे, सगळा खोदेल कोरलाय सगळं. नाही बघ ना, बाकी ठिकाणी नाहीये जास्त. सो इधर इन्वेंशन किया है रेड क्रॉक. काय पकड ना मग. तो भाई कसला हे कुठे रे? तो भाई को हम पकड़ेंगे अभी बिकॉज आपको दिखाना है. लपड़ा
लफडं करतात ना काही कांड करायला गेल्यावर मग एकदम लाल क्रॅप. हे फक्त सह्याद्रीमध्येच आढळतात हे असे खेकडे रेड कलरचे. तर भाईला आपण जीवनदान देऊया. सध्या श्रावण चाललंय माझं. जा रे उतर तुझ्या आईला उतर. भाई जिसको एडवेंचर पसंद है वो जरूर जरूर विजिट करो. एक्चुअली वैसे प्लान तो था AMK का, बट ये बंदे ने कैंसिल किया है. उधर तो और फटके हाथ में आ जाती. पूरा रोप से चढ़ना पड़ता है उधर. देखेंगे नेक्स्ट वीक या फिर ब्लॉग अपलोड होने के बाद या फिर उससे पहले भी आ सकते हैं हम AMK. सो वैसे स्टोरी तो डालेंगे हम. अगर जिसको आना है वो आ सकता है. भाई महाराष्ट्रात सर्वात अवघड मानलेला जाणारा किल्ले म्हणजे AMK आहेत. जे तुम्हाला दिसत आहेत तिकडे हे अलंग, तो अलंग, मलंग आणि तो कुरंग आहे. सह्याद्रीचे त्रिकुट म्हणून ओळखले जाणार आहे.